मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कारण नोव्हेंबरचा हप्ता अजूनही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 40% लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत. मग यासाठी अपात्र यादी आली आहे का? तुमचं नाव जर यामध्ये असेल तर तुमचा हप्ता आता नोव्हेंबरचं मिळालं नाहीत, मग डिसेंबर जानेवारीचे तर पैसे मिळतील का? तर हे पैसे मिळण्यासाठी आम्ही काय करू शकतो, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण होऊन 10 दिवस झालेले आहेत. म्हणजे 31 डिसेंबर ते 9 तारखेपर्यंत 10 दिवस कंप्लीट झालेले आहेत. तर 40% लाडक्या बहिणी अशाही आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. म्हणजे 40% अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांची काहीही चूक नाही. बघा, ज्यांची काहीही चूक नाही तरी सुद्धा हे पैसे जमा झालेले नाहीत. मग आम्ही पात्र आहोत का अपात्र आहोत? कारण लाडक्या बहिणी म्हणत आहेत की आम्ही निकषांमध्ये बसतोय तरी सुद्धा आमचे पैसे का बंद झालेले आहेत. ऑक्टोबर महिन्यापर्यंत आम्हाला पैसे आले होते. बघा, ऑक्टोबर महिन्यापर्यंत आम्हाला पैसे आले होते, तर आमचे पैसे अचानकपणे हे नोव्हेंबरमध्ये का बंद झालेले आहेत? EKYCचं काही प्रॉब्लेम आहे का? EKYC झाली नाही म्हणून हे इश्यू येत आहे का? तर ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर पहिली गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींनो, EKYC आणि नोव्हेंबरचा हप्ता काहीही संबंध नाही. EKYC साठी पुढील जे पैसे म्हणजे पुढील जे महिन्याचे पैसे आहेत त्यासाठी EKYC महत्त्वाची असणार आहे. सध्या तरी EKYC आणि नोव्हेंबरचा हप्ता असं काहीही संबंध नाही, हे डोक्यात फिक्स करायचं आहे. आमची EKYC चुकली आहे म्हणून आमचा हप्ता आला नाही असं आहे का? असं काहीच नाही आहे की आमची EKYC चुकली आहे, आमची EKYC झाली नाही म्हणून आमचे पैसे जमा झाले नाहीत. आता हे कारण तुम्ही लिस्ट बघू शकता की अपात्र यादी, तुम्ही या यादीमध्ये जर बसत असाल तर तुम्ही कमेंट करून सांगायचे की आम्ही या यादीमध्ये बसतोय म्हणून आमचे पैसे बंद झाले आहेत. आणि तुम्ही या यादी म्हणजे ह्या रूल्समध्ये जर बसत नसाल तर तुमचे पैसे बंद नाही व्हायला पाहिजे. म्हणजे ही जी यादी दिलेली आहे तर आम्ही पूर्ण याच्यात पात्र आहोत तरी सुद्धा पैसे बंद झाले असेल तर कमेंट करायचं आहे. वय 21 पेक्षा कमी व 65 वर्षापेक्षा जास्त आहे का तुमचं? सरकारी तुम्ही नोकरदार महिला आहेत का? किंवा तुम्ही पुरुष लाभार्थी आहेत का? तुमच्या घरात बघा 4 चाकी वाहनधारक महिला म्हणजे तुमच्या घरात, म्हणजे तुमच्या नावावर नसू द्या, तुमच्या पतीच्या, सासऱ्यांच्या, तुमच्या घरात कोणाच्याही नावावरती जॉईंट फॅमिली आहे, 4 चाकी वाहन आहे का? केंद्र किंवा राज्याच्या इतर वैयक्तिक लाभ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला आहात का तुम्ही? आयकर भरलेला असणे म्हणजे इन्कम टॅक्समध्ये तुम्ही इन्कम टॅक्स भरताय का? तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे का? तर लक्षात घ्या, हे वार्षिक उत्पन्न तुमचं स्वतःचं नाही तर तुमच्या घरच्यांचं, म्हणजे तुमच्या मिस्टरांचं असू द्या, तुमच्या सासऱ्यांचं असू द्या, तुमचे म्हणजे जॉईंट फॅमिली आहे तर तुमच्या घरातल्या कोणाचंही असू द्या, की वार्षिक उत्पन्न म्हणजे रेशन कार्डवरती ज्याचे नाव आहे त्याचे. EKYC न करणे. आता EKYCचा मुद्दा तुम्ही बघू शकता. EKYC साठी हा कधी मुद्दा असणार आहे? जेव्हा जानेवारीचे पैशासाठी असणार आहे. हे 100% जवळजवळ 45 लाख बहिणी अपात्रच होणार आहेत. 45 लाख बहिणी अपात्रच होणार आहेत. परंतु आता सुरुवात हे नोव्हेंबर महिन्यापासून झालेली आहे. नोव्हेंबर महिन्यापासून झालेली आहे. या यादीमध्ये तुमचं जर नाव असेल तर नक्कीच कमेंट करायचं आहे. आणि आपल्याला जर अजून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर आपला लाभ वरील कोणत्या तरी एका कारणाने बंद झाला आहे हे डोक्यात फिक्स करायचं आहे. जर अर्जाची छाननीची प्रक्रिया नियमितपणे पुढे अशीच चालू राहिली तर बऱ्याच लाडक्या बहिणी अपात्र होणार आहे. जवळजवळ आता 2 कोटी लाडक्या बहिणी आहेत. 2 कोटी लाडक्या बहिणीमध्ये कमीत कमी फक्त 1.5 कोटी लाडक्या बहिणी आता राहिले असतील. कारण 50 लाखापर्यंत लाडक्या बहिणी पहिल्यापासून म्हटलं तर जी छाननी प्रक्रिया होते त्यामध्ये अपात्र होत आहेत. आता सरकारकडे आपल्याला एकच विनंती करावी लागणार आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमीच विनंती करतो व सरकार दखल सुद्धा घेते. EKYC साठी सुद्धा आपल्याला मुदतवाढ पाहिजे होती. आपण वारंवार प्रत्येक वेळेस आपण काय करत होतो की EKYC साठी आम्हाला मुदतवाढ द्या. पण काय झालेले की शेवटी जे लास्टचे 3 ते 4 दिवस होते, लास्टचे 3 ते 4 दिवसांमध्ये काय झालं की साईट चालू नव्हती. तुम्हाला सुद्धा असं प्रॉब्लेम आला असेल तर नक्की सांगायचं आहे की तुमचे EKYC करताना साईट चालू नव्हती. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, तुम्हाला EKYC करण्यासाठी प्रॉब्लेम झालेला आहे. तिथे एरर येत होते, वेगवेगळे एरर येत होते, त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम झालेला आहे. तर ही साईट आम्हाला उपलब्ध करून द्या.
तर पात्र होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, विनंती करायचं आहे, तुम्ही सुद्धा कमेंट करायचं आहे, जेणेकरून सरकारपर्यंत आपली विनंती जाईल. कारण महिला व बालविकास विभागामध्ये मी ऑलरेडी जे आपले ओळखीचे आहे त्यांच्याकडे हे जे काही आपलं म्हणणं आहे ते मांडलेलं आहे व त्यावरती मंत्री आदित्यताई तटकरे किंवा आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस नक्कीच काहीतरी उपाय काढतील. कारण आपल्याला नक्कीच गरज आहे. हे जे 45 लाख लाडक्या बहिणी आहेत त्यांना संधी नक्कीच मिळाली पाहिजे आहे. ज्या एकल महिला आहेत, ज्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र नव्हते किंवा आमचे फॉर्म भरताना साईट चालत नव्हती, अशा जर लाडक्या बहिणी व्हिडिओ पाहत असतील तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. ही वेबसाईट सुरू झाली तर 45 लाख लाडक्या बहिणी पात्र होऊ बरं 45चे 45 लाख नाही तर किमान 20 लाख लाडक्या बहिणी तरी ते पात्र होतील, जे बिनकामी ते अपात्र झालेले आहेत. तर पात्र होण्यासाठी लवकरात लवकर तुम्ही सुद्धा अर्ज करू शकता महिला व बालविकास विभागाला आणि आपल्याला इथे कमेंट करायचं आहे, जेणेकरून काय होईल की सरकार नक्कीच दखल घेतील, की आपल्या व्हिडिओची दखल घेतातच, पण की आपल्याला EKYC किती गरज आहे. कारण 15 ते 20 दिवस जरी आपल्याला EKYC करण्यासाठी आता मुदतवाढ दिली तरी नक्कीच लाभार्थी महिला EKYC प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहेत व 45चे 45 लाख नव्हे तर 20 लाख तरी किमान लाडक्या बहिणींना हे हप्ता चालूच राहणार आहेत. आता इलेक्शन सुद्धा आहे, त्यामुळे सरकारने हे विचार नक्कीच करायला पाहिजे आहे. नोव्हेंबरचा हप्ता बंद झाला आहे का, तर नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी वितरणासाठी आता निधी सुद्धा पुरवणी मागण्यांमध्ये झालेली आहे. म्हणजे पुरवणी मागण्यामध्ये जी निधी होती ते सुद्धा मागवली आहे. तर आता नोव्हेंबरचा हप्ता प्लस जानेवारी व फेब्रुवारीचे एकत्रितपणे आम्हाला देण्यात यावे ही विनंती. तर महत्त्वपूर्ण अपडेट असल्यामुळे आपल्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना, तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करायचं आहे. कारण जे गैरसमज आहेत, जे समज आहे ते त्यांच्यापर्यंत खरी माहिती नक्कीच पोहोचायला पाहिजे व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.